मंडळी, सुप्रभात. माझं नाव आशिष घाग, कोकणी आशिष म्हणून माझं नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मी. याच्या आधी भरपूर व्हिडिओ शूट केल्या, पण नवीन असल्यामुळे डेअरिंग होत नव्हती टाकायची व्हिडिओ. पण आज पहिली व्हिडिओ सुरुवात करतो आहे मी. चुकलं तर समजून घ्या. आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत, किंवा इतर कोणीही बघत असाल, शेवटी आपण हिंदू आहोत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा तुम्ही पण. आता निघालो आहे मी चिपळूणला, माझ्या गावाला. सगळे आमचे बंधू शनिवारी येणार आहेत. एक गावाला प्रोग्राम आहे आमचा, प्रोग्राम करता चाललो आहे. आता सध्या तरी ठाण्यात आहे, ह्याच्यात मी ठाण्यात आहे आता इथे. तिथून आता आईला टाटा करायचा. आई चालली कामाला, इथे आई महानगरपालिकेत कामाला आहे माझी. तिला टाटा करून आपण पुढे जाऊया. मागे रिक्षा द्या आता. बघूया पुढचा प्रवास. आई आली आता. तुला टाटा करायला थांबलोय, शूट करतोय. टाटा करायला थांबलोय. नाही चल, बाय बाय. हो चल, आता आईला आपण ड्रॉप केलं आहे. आपण होऊया आपल्या रस्त्याला मार्गस्थ. क्लायमेट तर खूप सुंदर केलं आहे आज. थोडा गारवा आहे. 3-4 दिवसापासून पुन्हा गरमी असं वाटत होतं. मे महिना पूर्ण परत आला आहे की काय. 4 दिवसात 2 दिवस पाऊस पडल्यानंतर थोडा गारवा राहिला. एसीची काय एवढी गरज भासली नाही. पण ह्या 2 दिवसात गेल्या कालच्या आणि परवाच्या दिवसात एसी लावून बसावं लागला. असल्याचं एवढी गरमी होती. हा थोडासा पडला आहे अर्ध्या तासासाठी. कल्पना केला आहे नाही. बऱ्यापैकी क्लायमेट थोडं फ्रेश होतं. ते एक धुळीचं वातावरण असतं ना, त्याच्यापेक्षा तरी खूप बऱ्यापैकी छान आहे. मी सहसा सिंगल सोलो असेल पण बाईकने ट्रॅव्हल करायचं प्रेफर करतो. कारण काय होतं, 4 व्हीलर घ्या एकट्यासाठी, परत ती पार्किंग करा, ट्रॅफिक डॉज करा. ट्रॅफिकमध्ये कधी कधी फसायला पण होतं 4 व्हीलरने. 4 व्हीलरने फक्त आईसाठीच काढतो माझ्या, कारण तिला थोडा स्पॉन्डिलायटिस आणि बॅकचा प्रॉब्लेम आहे. बाईकवर तिला असं सडन टर्न वगैरे जे आपण सहजला जे आपण लिन वगैरे करतो, किंवा ट्रेन जे मारतो, ते तिला थोडं पॉसिबल होत नाही. थोडा त्रास होतो तिला. अचानक असं चक्करसारखं करतं. त्याच्यामुळे आपली सोलो राईडसाठी बाईकच प्रेफर करतो मी खूप. मस्त ट्रॅफिक डॉज करत जायचं, इकडून तिकडे तिकडून इकडे. बाईकची मजाच वेगळी आहे. ॲज अ रायडरनी जर तुम्ही सोलो जात असाल तर तुम्हाला बाईकच मी सांगेन की बाईकनीच जायचा प्रयत्न करा. कारण काय होतं, एक इंग्लिशमध्ये काहीतरी यार सेंटेन्स आहे, ते विसरलो आहे मी आता. चुकतं आहे का बरोबर आहे बघा, थोडं तुम्ही करेक्ट करा. 4 व्हीलर मूव्ह द बॉडी बट 2 व्हीलर मूव्ह द सोल. ऐकेल बरोबर बोलतो आहे मी. हे असंच काहीतरी आहे. चला आपण आता मुंबईच्या इथं IKEA जवळ पोचलो आहे. पावसाने अक्षरशः सगळीकडे चिखल केलं आहे. अक्षरशः अंगावर सगळी घाण उडते. ट्रकवाल्यांची जास्त घाण उडवतात. कारण मेन प्रॉब्लेम काय होतो, त्या ट्रकवाल्यांच्या चाकांनी जी चिखल उडतो ना, त्याच्याने आपलं अंग आणखीन चिखल होऊन जातं घाण. म्हणजे रोडवरच्या पाण्याने आपण कमी भिजतो, पण ह्यांच्या उडवलेल्या चिखलाने आपण जास्त भिजतो. त्यामध्ये नको वाटतं. अक्षरशः चिकचिकची असं वाटतं ना, सगळ्यांना मारावं उतरून. आता काय करणार, पर्याय नाही.
जायचं तर आहेच आपल्याला आता पुढे. आणि इथे मजबूत जोरात पडून गेलेला आहे पाऊस, भरपूर जोरात पडलेला आहे. कारण चिखल बघा काय केला आहे त्याने. पुढे क्लिअर वाटतोय रोड, कुठेच पाणी गेलं यार. आता तरी हा आपला बोलतात ना नॉर्मल अजून सिटीतला रोड आहे, अजून हायवे लागायचा. त्या हायवेला तर असे वेड्यासारखे चालत आले ट्रकवाले बसवाले, विचारून सोय नाही. कसा उडवत आहेत जाम, पूर्ण चिखल घाण करून टाकतात. यानंतर परत बाईकवाल्यांच्या मागच्या बाजूने जे टायरचं रिटर्न पाणी फेकतं ना, माझ्या विंडशील्डवर तुम्हाला दिसत असेल घाण सगळं. बाईकवाल्यांच्या मागे पण जातात, स्वतः मी बाईक चालवते, मला मी पण काय म्हणते बाईकवाल्यांच्या मागे राहायचं म्हटलं ना पूर्ण चिखल अंगावर उडवतात. त्यांच्या मागच्या टायरने रिटर्न पण करतो ना मागे तो. पनवेलला पोचलो आहे, पाऊस पण भेटला थोडा, कॅमेरा आतमध्ये करायला लागला. कारण चिखल उडवत होते थोडा, आणि समोर दिसत पण विजिबिलिटी पण कमी होती. त्यामुळे बोलून कॅमेरा घेऊन द्या, आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. चला ना रिस्क घ्यायची उगाचच आपली, त्याच्यामुळे मी रिस्क घेतली नाही. मी कॅमेरा सगळं आतमध्ये ठेवून दिला. आणि आता जस्ट कळंबोलीवरून लेफ्ट मारला आहे मी. सिग्नल नक्की ग्रीन कोणाचं आहे. आपल्या पुणे एक्सप्रेसवेच्या ब्रिजखाली लेफ्ट मारून आता आपण पनवेल सिटीतून चाललो आहे. की मला JNPTवरनं जायचं होतं, पण तिथे जरा ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे पण मी नको बोलतो. आपण आता रोड चांगलं झालं, पहिल्या 3 आठवड्यापूर्वी फक्त काम चालू होतं. आता बऱ्यापैकी ओके झालं आहे हा ब्रिज. त्याचे जसे ठरवून ठेवतो ना मध्ये JCBने, त्याचा सिंगल लाईनचा रोड होता हा सगळा. आता थोडा बरोबर आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे गाडीमध्ये प्रॉपर केलं आहे डांबर वगैरे टाकून. तर नेमक्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला आहे, स्टिक म्हणायला विसरलो आहे. फोटो आपल्या DJI बरोबर पण भेटलेली, ती मोठी स्टिक पण घरी राहिली. 2 सेल्फी स्टिक होत्या त्या पण घरी राहिल्या. काय बोलायचं तरी आई बोलत होती मला निष्ठानं, 10 वेळा तिने बोलली, काय विसरलंच नाही ना, काय विसरलंच नाही ना. विसरतो बाकीचं घेतलं आहे ठीक आहे. काय आता मी ठरवलं काही कॅमेरा आता थोडासा लांब बघून, आपल्याकडे काय अल्ट्रा वाईड अँगल पण आहे आपल्याकडे कॅमेरा वगैरे, मला काही टेन्शन नाही. थोडा आता एक ब्रेकला थांबलो तर भेटलं. आपण हा इकडनं सरळ रोड गेला पुणा एक्सप्रेसवे, आपला जुना पुणा ओल्ड हायवे, मुंबई पुणा हायवे. हा सरळ पहिले आपण इकडूनच जायचो, कारण आपला गोवा हायवेचं जर कन्स्ट्रक्शन चालू होतं भरपूर बऱ्यापैकी, खूप खड्डे वगैरे होते. तर आम्ही तोच रोड, हाच रोड प्रेफर करायचो. कोल्हापूर पालीमार्गे निजामपूर करून माणगावला बाहेर पडायचो. रोड एकदम सिंगल लेन रोड आहे, जायला तुम्ही जाऊ शकता. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तो थोडा सिंगल लेन रस्त्यामुळे, थोडा आतमधला रस्त्यामुळे कधी कधी थोडा कन्फ्युजिंग आहे. पण तुम्हाला सगळे राईट मारायचे आहेत, फक्त माणगावला लेफ्ट मारायचं आहे. बाकी तुम्हाला ना कुठं पहिले कुठेच लेफ्ट नाही मारायचं आहे, सगळे तुम्हाला राईटच मारायचे. आता आपण हे पळसच्या फाट्यावरनं आतमध्ये शिरलो आहे. आता हा आपला आपण कनेक्ट झालो आहे टुवर्ड्स गोवा हायवे. आपण गोव्याला नाही चाललो आहे, तिथूनला जातो माझ्या गावाला. थोडा आपण आता तिकडे तरी पाणी घेऊन अरे यार मागे गेलो.
गेलेलो आम्ही तेव्हा मी 100 रुपीजचं पेट्रोल टाकलं होतं आणि भाड्यापैकी गाडीमध्ये आपलं पेट्रोल किलो काय करून म्हणजे आधी 500चं पेट्रोल टाकलेलं होतं. त्याच्यावर जास्त गाडी रनिंग झालीच नव्हती कारण मी तिला थोडा गावात होतो. तर बघूया कुठपर्यंत जर रिसोला लागली गाडी तर टाकून मारूया. जोपर्यंत चालते तोपर्यंत चालूया. तिथे आता मला तोंडाला चोख पडला आहे तर किती झालं आहे तोंडमध्ये. मला तर पाण्याची गरज आहे. सुद्धा असं ओट चिकटच्या त्याने कसे अडकत आहे. एकाच टायमाला फक्त रोडच्या अपोजिट साईडला एक नंबर टेस्ट होती कारण एवढी मजा यायची ना तो वडापाव खायला चहा प्यायला. एक नंबर टेस्ट होती, मजा यायची. आता खूप मिस करते आम्ही हा बायपास घालायचा ना रोडचा ते आता भरपूर मिस करतो कारण तो फील होता ना फील आता ठीक आहे. रोड झाला आहे कंपनी गाड्या पळवायला भेटतात नंतर कमी वेळात टाकलं जातं. तो जो फील होता ना तो आता नाही भेटत. ठीक आहे काही आता मोठे मोठे हॉटेल्स झाले तिथे आम्ही थांबतो तिथे नाश्ता वगैरे करतो जेवतो वगैरे. पण कसं झालं ना ह्या टपऱ्यांची जी मजा आहे ना ती 5 स्टार हॉटेलला सुद्धा येणार. आपण आहे माणगावला. हे ट्रॅफिकसाठी बोलतात ना कोकण प्रसिद्ध बोलावं जगप्रसिद्ध नाही प्रसिद्ध जरी बोलता येईल. जोपर्यंत बायपास होत नाही तोपर्यंत हा बाहेर ना. आता आपण माणगाव सिटीतनं चाललो आहे. तिथे गणपती शिमगा एनी टाईम इव्हनिंगला तुम्ही दुपारी जर 8-9च्या नंतर जर आलात तुम्हाला हमखास ट्रॅफिक भेटणार बाहेरपर्यंत. कारण मेन प्रॉब्लेम काय होतो एक तर पहिली गोष्ट म्हणजे माणगाव डेपो बघा हा इथे हा राईट साईडला. माणगाव डेपोमुळे परत हा आला पालीवरून जो मी तुम्हाला बोललो निजामपूर मार्गे आम्ही बाहेर पडायचो माणगावला. माणगावर तो हा रोड इकडचा लेफ्ट साईडचा गेला. देन त्याच्यानंतर परत आता पुढे श्रीवर्धन हरिहरेश्वरला जो रोड जातो ना त्याच्यामुळे इथे कंटिन्युअसली ट्रॅफिक असते कंटिन्युअसली. दुपारी 9-10च्या नंतर ना दुपारी बोलतो सकाळ आहे एक मॉर्निंग 10-11च्या नंतर तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच. काही दुकानं सगळी बंद असतात मावळ एक उघडतं. देन त्याच्यानंतर मग परत रहदारी वाढते गाड्यांची रहदारी वाढते बाईक सगळे कामाला जाणारे. आणि त्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यामध्ये आणखीन एक असा एक ट्विस्ट आहे की हा बघा हा जो राईड दिसेल हा बघा हा जो राईड गेला हा मसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर तिकडे गेला हा आतमध्ये राईड. या रोडने गेलो आहे मी श्रीवर्धन हरिहरेश्वरला. रोड मस्त आहे सिमेंटचा रोड आहे पूर्ण मजा येते गाडी चालवायला. त्याच्यामुळे ही ट्रॅफिक होते इथून मागेपर्यंत इथून फार पुढपर्यंत जोपर्यंत हायवे तिकडे मेन मोठा चालू होत नाही ना तोपर्यंत सगळी सिंगल लेन डबल लेनमध्ये. मग काही शाणे असतात आपले 4 व्हीलरवाले अति शाणे जे रॉंग मिनी टाकणार मग समोरच्यांची लेन ब्लॉक करणार नाही त्याच्याने आणखी ट्रॅफिक वाढणार. काय होतं ना तू जाऊ शकत नाही मी जाऊ शकत. ही सिच्युएशन इथे बऱ्याचदा होते बऱ्याचदा एकदा पण नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता इथे आणखीन एक नवीन ब्रिज बांधला आहे हा. पण काय मतलब नाही ना शेवटी ह्या ब्रिजवरून येऊन इकडे तुम्हाला कनेक्ट व्हायचंच आहे. आणि इकडनं येणारे मूर्ख आहेतच जे रॉंग साईडने येणार लेन ब्लॉक करणार. त्याच्यामुळे काय आपण बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे आता माणगावला बाहेरून एक बायपास काढला आहे. त्या बायपासने कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर वाढणार आहेत आपले आणखीन. पण काय होईल ह्या ट्रॅफिकची दगदग तर निघून जाईल. आवाज वाढेल.
ब्रिज होता, आता हे नवीन दोन डायव्हर्जन बंद करायला. खालून तो जुना ब्रिज होता सिंगल लेन रोडवाला, इकडून अचानक तुटलेला. हे बरेचसे लोक असले जे कुठले बांधव आहेत त्यांचा बोलतात ना अनपेक्षितपणे एक काळ आला तो. आणि कसं झालं त्यांच्याही हातात नव्हतं ते, ब्रिज पडला, त्यांचे जीव गेले. केव्हा केव्हा इकडनं ह्या ब्रिजवरून जातो, एक त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की बाबा त्यांचा जीव हा तडफडत गेलेला आहे. त्यांना बोलतो ना आपण एक आत्म्याला शांती लाभू दे, कारण गुदमरून अक्षरशः घुटवून विचारांचं हे गेलेलं आहे, प्राण गेलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे म्हणून मी दर टायमाला या ब्रिजवरून गेल्यावरती पहिलं पाया पडतो त्यांच्यासाठी. देवाकडे म्हणजे एकच प्रार्थना करतो की बाबा त्यांना म्हणजे त्यांनी आलेच ते विचारे कसे त्याला सुजित दिला आहे. कटकडी घाटामध्ये एंट्री केली आहे. आता याला घाट काय म्हणायचा, घाट नसल्याचाच जमा आहे हा. कारण पहिले हा सिंगल लेन रोड होता, तो आता 4 लेन झालेला आहे. त्याच्यामुळे घाटामध्ये पहिले मजा यायची सिंगल लेन रोडवरती चालायला, ती आता नाही. येते लिंक करायला वगैरे, लिंक मारायला. इथे लँडस्लाईड झालेली आहे. ती मी आईला गेल्या टायमाला आता येताना बोललो होतो लँडस्लाईड होण्याची शक्यता आहे, ती लँडस्लाईड झालेली आहे. बोललोच होतं गेल्या टायमाला इतना होऊ शकते. शब्द माझा खराब झालेला आहे. आता आईला घेऊन आपल्या जेव्हा ती बघेल आता तोपर्यंत आपल्याला आता हा परत सडन टर्न आहे ना, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं इथे नुकसान झालेलं आहे, बऱ्याच लोकांचं. त्याच्यामुळे आता हे रोड वाइंडिंगचं सध्या काम चालू आहे. पलीकडे बघू शकताय तुम्ही रोड वाइंडिंगमध्ये थोडासा आणखी मोठा करतात. जो टर्न जो अगदी निमुळता होता तो थोडासा वाईड करतायत. त्यामुळे हे बॅरिकेशनला टाकून प्लस स्पीड ब्रेकर टाकून थोडी कमी करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. सध्या दिसतंय तुम्हाला आता गरजेचंच आहे, कारण अचानक स्लोप आहे.
स्लोप नंतर अचानक टर्न आहे, तो पण यू टर्न म्हणजे हेअरपिन बेंडपेक्षा पण आपण बोलू शकतो त्याला. भरपूर शार्प टर्न आहे तो. त्या स्लोपवरती आहे ते गाड्या कंट्रोल करणं ट्रकवाल्यांसाठी तरी मुश्किल, म्हणजे मुश्किलच्या पलीकडची गोष्ट आहे. काय बोलणार आपण. चढताना एवढा त्रास होतो, तेवढा स्लिप स्लोपमध्ये आणखी त्रास होणार नाही ना, सुद्धाच जाणार. गाडी कंट्रोल करणं पण खूप मोठी गोष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे कसे कसे बिचारे चढतात. त्यामुळे त्यांच्या आडवी टाकायची नाही करायची. त्यांची जर लिंक तुटली तुमचा पण काम झाला सांगायचा. व्ह्यू बघा फक्त. आता तुम्ही दिसतोय की नाही माहिती नाही, आता तरी पण दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. व्ह्यू बघा. आता हा टर्न मारला ना का तुम्हाला एक दाखवण्यासारखी गोष्ट आहे. आमचा कोकणाचा सवत्सणा धबधबा 1, 2 आणि 3. बघा पाणी खूप कमी झालं आहे. पाऊस जरा गेले 4-5 दिवस झाले पाऊस नसल्यामुळे पाण्याला प्रेशर नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा आम्ही घरी येत होतो तेव्हा कसं त्याचा प्रेशर बघण्यासारखा होता. आम्ही जर टायमाला आलो की पाया वगैरे पडतो तर कॅमेरा नेमका चालू केला पण तिथे रेकॉर्डिंग स्टार्ट करायला विसरलो. मेन नाक्यावरनं आमचं हे 5 किलोमीटर आहे आणि तिथून बाहेर तो जो लेफ्ट मारला मी तिथून तो रोड गेला सगळं इकडे गुहागर हायवे आणि तिथून असंच बाहेर पडलं सरळ स्ट्रेट रोडनी तर लागतो गोवा हायवे. त्यामुळे आम्ही मध्यभागी आहोत. पण पूर्वी आलेलो तेव्हा केवढा पाऊस होता आणि आता बघा पावसाचा प्रकार पण होतो. गावात बरेच दिवस असं वाटतं पाऊस पडलेलाच नाही.
हा सरळ रोड गेला बाहेर गोवा हायवे. आता इथे आपण चाललो आहे आपल्या घरात आपल्या रोडला. हा कच्चा रोड आहे. इकडनंच मी फोर व्हीलरनी पण आत जातो आणि बाईकनी पण हाच रोड आहे आम्हाला आत यायला वगैरे. राईट साईडला खाली आहे घर. ॲक्च्युली तिथूनच होती पण ते चिरे वगैरे लावलेत ना जांबा दगड आमचा, त्याच्यामुळे गाडी आतमध्ये टाकायचं म्हटलं तर मला आता हाच ऑप्शन आहे. इथून आपली टाकायची इथे गाडी उभी करायची. माझी फिक्स पार्किंग आहे. ओके, तर थोडा रेस्ट करतो आणि मग नंतर भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला.